इलेक्शन ड्युटीमुळे एसआरपीएफ जवानांचे हाल बेहाल झाले। 3 दिवस ड्युटी लावून धड जेवण सुद्धा जवानांना मिळत नसल्याचा व्हॉट्सअपवरचा मेसेज व्हायरल झाला। ना झोप ना जेवण, नुसता प्रवास आणि ड्युटी दिली जात असल्याचा मेसेज जो आहे तो एका जवानानं केला होता। वाशिममधल्या सिद्धेश्वर पेट्रोल पंपावर हे जवान झोपले होते। सिद्धेश्वर पेट्रोल पंपाचे मालक रणजित डहाके यांनी स्वतः जवान झोपल्याची माहिती TV9शी बोलताना दिली। या घटनेची चौकशी केली जाईल, जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी TV9शी बोलताना दिलं। TV9च्या मोहिमेला यश आलेलं आहे। TV9नं दाखवलेल्या बातमीची अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनी देखील दखल घेतली। कमांडंटला चौकशीचे आदेश दिल्याची माहिती त्यागी यांनी दिली आहे। चौकीदाराच्या पगारामध्ये घर चालवून दाखवा असं आव्हान छगन भुजबळ यांनी मोदींना दिलंय। तर इंदिरा गांधी इंजिनियर व्हा असं म्हणत होत्या अशी आठवण सुद्धा भुजबळांनी करून दिली आहे। मनसे महाराष्ट्रामध्ये मतदार नसलेली सेना झाली आहे, म्हणजे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचते खुळं अशी अवस्था राज ठाकरेंची झाल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी मंच भाड्याने आणला, काल नेता भाड्याने आणला। समर्थन मिळवण्यासाठी अशोक चव्हाणांनी नवं पॅटर्न तयार केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली। राज ठाकरेंचं भाषण म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहे अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केली आहे। राज ठाकरेंच्या भाषणामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपला भीती वाटते आणि म्हणूनच सभांच्या खर्चाचा प्रश्न विचारला जातोय अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे। अहमदनगरचे युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे चुलते अशोक विखे पाटील आघाडीच्या गोटामध्ये दाखल झाले। ते लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। पार्थ पवारांनी कर्जतमधील सांगवी इथे झालेल्या भाषणामध्ये विरोधकांवर टीका केली। लोक माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी मावळच्या विकासावर बोलावं असं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आकुर्डीमध्ये अजित पवार यांच्या हस्ते झालं। यावेळी पार्थ पवार अविवाहित आहेत असं सांगत त्याला निवडून द्या असं अजित पवार यांनी म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यामधल्या मुरुडमधील प्रचार सभेत सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रहितासाठी मतदान करा असं आवाहन केलं। केवळ आपली खासदारकी टिकवण्यासाठी साखर सम्राटांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या राजू शेट्टी यांचा या निवडणुकीमध्ये शेतकरीच पराभव करतील अशी टीका शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे। महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये युतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय, त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मदतीला धर्मपीठ मैदानामध्ये उतरल्याची चर्चा सुरू झाली आहे। रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राणेंच्या कुटुंबात शब्दांचा रणसंग्राम सुरू झालाय। विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंतांचा राजकीय हस्त करणार असल्याचं खुलं आव्हान निलेश राणेंनी उदय सामंत यांना दिलंय। 17 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूजमध्ये सभा होते आणि या सभेमध्ये मोदींना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेकडून देण्यात आलाय। अकोला जिल्ह्यामध्ये मतदान जनजागृतीसाठी प्रहारनं अभियान राबवले। उमेदवार पसंत नसतील तर नोटा बटन दाबा पण मतदान करा असं आवाहन यावेळी प्रहारतर्फे करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय आणि विरोधकांना टार्गेट करतंय असा आरोप पवारांनी केलाय। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी काँग्रेसला ट्विटच्या माध्यमातून आवाहन केलंय। दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये 18 जागांवर आघाडी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील प्रचाराच्या दरम्यान काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून द्रमुकवर निशाणा साधलाय। डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींना पाठिंबा दिला, मात्र त्यांच्या या भूमिकेला महाआघाडीतील इतर पक्षांचा विरोध असल्याचं यावेळी मोदी म्हणाले। काँग्रेसचा पत्रकार परिषद घेत राफेलवरून पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केलाय। मोदींच्या कृपेनं फ्रान्स सरकारनं अनिल अंबानींचे कोट्यवधींचा कर माफ केला असा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केलाय। सगळे विरोधी पक्ष निवडणुकीमध्ये एकत्र येऊन मोदींचा पराभव करू असं वक्तव्य आसाम युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे नेते बद्रुद्दीन अजमल यांनी केलंय। तसंच पराभवानंतर त्यांना चहा पकोडे विकायला पाठवू अशी टीका अजमल यांनी केली आहे। काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी वाराणसीमधून पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे। यासाठी प्रियंका गांधी तयार असल्याची माहिती मिळते। ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत नाहीत अशी तक्रार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे। यावेळी नायडूंसोबत पक्षाचे खासदार निवडणूक आयोगामध्ये उपस्थित होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।